आज आपण एक खूप छान गोष्ट ऐकणार आहोत. ही गोष्ट आहे श्री स्वामी समर्थ आणि एका लहान मुलाची. त्या गोष्टीचे नाव आहे स्वामींची शिकवण. अक्कलकोट नावाच्या एका सुंदर गावात एक शांत, प्रेमळ साधू राहायला आले. लोक त्यांना श्री स्वामी समर्थ म्हणत. ते साधे कपडे घालत, पण त्यांच्या डोळ्यांत खूप प्रेम होते. त्याच गावात एक लहान मुलगा राहत होता. त्याचे नाव होते दीप. दीपला स्वामी फार आवडायचे. तो रोज त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्याशी गप्पा मारत बसायचा आणि त्यांचे हसू पाहायचा. एकदा दीपने स्वामींना विचारले, "स्वामी, तुम्ही देव आहात का?" स्वामी हसले आणि गोड आवाजात म्हणाले, "देव तुमच्या मनात असतो, दीप." एक दिवस दीप खूप दुःखी होता. त्याचे आवडते खेळणे तुटले. तो रडत रडत स्वामींकडे गेला. स्वामींनी दीपच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला आणि म्हणाले, "रडू नकोस बाळा. जे तुटते ते आपल्याला धीर धरायला शिकवते. आपण ते जोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे." हे ऐकून दीप शांत झाला. त्याने ते खेळणं जोडण्याचा खूप प्रयत्न केला. काही वेळातच ते खेळणं जोडले गेलं. त्याला फार आनंद झाला. दीपला आनंदी पाहून स्वामी पुढे निघून गेले. पण दीपच्या मनात त्यांनी एक छोटासा दिवा पेटवला होता. तो दिवा म्हणजे प्रेम, धीर आणि प्रयत्नाचा. आजही लोक म्हणतात, स्वामी दिसत नाहीत, पण त्यांच्या शिकवणी आपल्या मनात कायम राहतात. ह्या गोष्टीतून स्वामी सांगतात की धीर धारा, प्रयत्न करा आणि नेहमी आनंदी